पु ल देशपांडे. 4 शब्द जे आठवते ते. केशवरावांच्या आणि माझ्या वयात नाही म्हटलं तरी 25-1 वर्षांचं अंतर आहे. माझी 50शी उलटली आणि त्यांची 75. पण आयुष्याच्या सुरुवातीच्या वाटचालीत केशवराव आणि ज्योत्स्नाबाई मला सावलीचं झाड भेटावं तशी भेटल्यामुळे त्यांच्या घरी जाताना माझं वय आपलं 20-22 वर्षांचंच होत असतं. परवाच त्यांच्या भेटीला गेलो असताना त्यांनी आपल्या आत्मचरित्राला मी प्रस्तावना लिहावी अशी इच्छेच्या स्वरूपामध्ये आज्ञा केली. प्रस्तावनेतून लेखकाची भलावण करायला केशवराव म्हणजे कोणी होतकरू लेखक नव्हेत. संगीताच्या समीक्षा क्षेत्रात त्यांनी मोलाची पुस्तकं लिहिली आहेत. परखडपणानं कुणाच्या रागा लोभाची पर्वा न करता मतं मांडलेली आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यापुढे सदैव सानभावानं जाणाऱ्या आणि त्यांच्या कृपेनं त्यांच्या स्नेही मंडळामध्ये जमा झालेल्या माझ्यासारख्या माणसानं प्रस्तावनेला सूर कुठला लावावा हा माझ्यापुढे फार मोठा प्रश्न आहे. त्यातून कशातही फार सखोल बुडी मारून चिकित्सा करणं हा माझा स्वभाव नाही. फार खोलात शिरलं की मग तिथे अंधारच दिसतो अशी माझी धारणा आहे. त्यामुळे समीक्षा वाङ्मय लिहिणाऱ्याबद्दल मला पाणबुड्याविषयी वाटते तसलं कौतुकच अधिक वाटतं. त्यातून ज्यांच्याविषयी आपुलकीचा भाव अधिक असतो अशा व्यक्तींच्या कर्तृत्वाची समतोल चिकित्साही बिकट असते. असल्या अवस्थेत केशवरावांनी जसं आठवलं तसं लिहिलं, तसं सुचलं तसं लिहिणं एवढंच मला जमण्यासारखं आहे. केशवरावांशी परिचय झाल्याला आता 30 वर्ष होऊन गेली. गेल्या 30 वर्षात आमच्या असंख्य बैठकी रंगल्या. वयोमानाप्रमाणे आता कानांनी किंवा डोळ्यांनी केशवरावांशी असहकार पुकारलेला असला तरीही त्यांच्या वृत्तीतला आणि ज्योत्स्नाबाईंच्या गळ्यातला ताजेपणा ओसरलेला नाही. थोडक्यात म्हणजे ज्या घरात पूर्वी त्यांचा किशोर, सुहास, अनिल, वंदनाही त्यांची मुलं दंगा करत तिथे आता चिरंजीव, पुंडू, बाबूल, रावी वगैरे नातवंड दंगा करतात. केशवरावांच्या भेटीला आम्ही फर्ग्युसनमध्ये शिकणारी मुलं मुली जमत होतो. तशीच आज घटकेला कॉलेजात शिकणारी नाट्यगानप्रिय मुलं मुली जमतात. आमच्याच सारखी त्यांच्यावरही प्रेमाची सावली धरून केशवराव उभे आहेत. माझा आणि त्यांचा परिचय झाला त्यावेळी कुंकू, तुकाराम, ज्ञानेश्वर या प्रभातच्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक किंवा एकलव्य ह्या नावानं वसुंधरेत लिहिणारे लेखक, संगीत समीक्षक म्हणून त्यांना नावलौकिक मिळाला होता. आंधळ्यांची शाळा या नाटकातल्या भूमिकेमुळे एक उत्तम अभिनेत्री आणि गायिका म्हणून ज्योत्स्नाबाईंना कीर्ती लाभलेली होती. कुलवधूचं दैदिप्यमान यश लाभलेलं होतं. माझी संगीत, साहित्य, नाट्य या क्षेत्रात जराशी कुठे लुडबुड सुरू झाली होती. त्यातले आपण नक्की काय करणार हेही ठरलेलं नव्हतं. वय, अनुभव, मान्यता या सर्व बाबतीत त्यांच्याशी मी तुलनेचा प्रयत्न करणंही हास्यास्पद होतं. अशा काळात या उभयतांशी माझा स्नेह जडला म्हणण्याऐवजी त्यांनीच मला आपल्या स्नेहांमध्ये जमा करून घेण्याचं औदार्य दाखवलं म्हणायला हवं. कलेच्या क्षेत्रातल्या माझ्या किरकोळ करामतींनाही उत्साहानं दाद दिली. एरवी कौतुकाच्या पावतीवरची रक्कम अतिशय काटेकोरपणाने लिहिणारे केशवराव माझ्या बाबतीत सढळ झाले हा माझा दैवयोग. त्यांच्या अड्ड्यात आमच्यासारख्या 20-25तल्याच तरुण तरुणींची भरती अधिक असायची. केशवराव कलाक्षेत्रातले आपल्या अनुभवांचेच नव्हे तर ग्रंथांचे आणि वेळप्रसंगी औषधांचेही भांडार आमच्या समोर मोकळं करत. ती त्यांची खोड अजूनही गेलेली नाही. सगळ्यांच्याच वयाचे काटे पुढे सरकत असतात, पण केशवरावांशी बोलताना आपल्यापेक्षा वयानं फार वडील माणसाशी आपण बोलतो आहोत असं कधीच वाटलं नाही. आधुनिक विचारांच्या बाबतीत आमच्या पुढे 2 पावलं ते असत. मनाचा मोकळेपणा हे तारुण्याचं व्यवच्छेदक लक्षण. त्यातून मोकळी मतं प्रकटतात. केशवरावांनी आपली कलाविषयक मतं चतुराईनं किंवा धोरणीपणानं दडवून ठेवली नाहीत. वाढत्या वयाबरोबर स्वतःच्या मनाला मुरड घालून बहुतांची अंतरं राखण्याकडे कल वाढतो. केशवरावांना हे धोरण कधीच जमलं नाही. केशवरावांची वयाच्या वडीलकीनं दमदाटी केली नाही असं नाही, पण त्यात जरा जिव्हाळाच अधिक. त्यामुळे त्यांचा दम खाऊन किंवा मतभेदामुळे होणारा रोष पत्करूनही पुन्हा पुन्हा पावलं केशवरावांच्या भेटीला वळल्याशिवाय राहिली नाहीत. त्यांची डॉक्टरकी सुटली तरी डोस पाजणं सुटलं नाही. पण एकदा तो निमूटपणाने पिऊन टाकला की मग आठवणींच्या थैल्या मोकळ्या सुटल्या.
त्यातून त्यांना नाना गोष्टीत रस, रंगीत, नाटक, साहित्य यांच्यात क्रिकेट देखील. वास्तविक मी क्रिकेटमधून केव्हाच आऊट झालो आहे. भोळे 11 मधला एक खेळाडू ह्या नात्यानं केशवरावांच्या हाती आलेली बॅट देखील केव्हाच सुटली. पण C.K. नायडू ते अजित वाडेकर या विषयावरचं केशवरावांचं भाष्य आजही चालू आहे. त्यांच्या अड्ड्यात विषयाचं बंधन नाही. वास्तविक गाण्याच्या क्षेत्रातली माणसं तशी एकमार्गी, त्यामुळे गाणं कसंही असलं तरी बोलणं एकसुरी. आमच्या बुवा आणि उस्ताद मंडळींना आणि त्यांच्या शिष्य संप्रदायाला गाणं या पलीकडे खाणं या विषयात काही असलाच तरच असायचा. आता परिस्थिती बदलली आहे. आता गवई इतरही विषयात लक्ष घालताना दिसतात. पण पूर्वी गवयांच्या भेटीत बहुधा गुरुचरित्राचं अश्रुपूर्ण पारायण किंवा कुठेतरी आपलं कसं जमून गायलो याचं पुराण असायचं. असल्या या काळात केशवरावांसारख्या उत्तम ध्वनिमुद्रिकांच्या संग्रहाबरोबर उत्तम ग्रंथसंग्रह बाळगणारा, गायना इतक्याच उत्साहानं व्याख्यानं ऐकणारा, नाटकाप्रमाणे क्रिकेट पाहणारा ज्येष्ठ स्नेही फार मोलाचा वाटला. आजही 75 ओलांडली म्हणून ते केवळ अण्णा किर्लोस्कराच्या या एकेका दंडाचं कौतुकच सांगत बसत नाहीत. जुन्या नाटकातली महत्वाची स्थळं सांगताना सखाराम बाइंडरनं उठवलेलं वादळही जाणतेपणानं समजून घेतात. जुन्या गायक गायिकांच्या कलाविलासाचं स्मरण करत असताना लता मंगेशकरच्या अगदी अलीकडच्या गाण्यातल्या लाजवाब जागेकडे लक्ष वेधत असतात. आता वाढत्या वयामुळे प्रकृती असहकार करत असते. त्यामुळे पूर्वीच्या उत्साहाला खूपच मर्यादा पडल्या आहेत. तरीही त्यांचा माणसांचा लोभ सुटलेला नाही. इथे सखेनी सोबती, कुणी इथे कुणी तिथे अशी त्यांची कमाई आहे. ते भेटावे, दूरच्यांचे पत्र यावे, आपण त्यांना पत्र पाठवावे, हा कार्यक्रम सतत चालू राहतो. एखादा गुणी मुलगा किंवा गुणी मुलगी आढळली तर त्याला मार्गदर्शक व्हावं, त्यानं किंवा तिनं नावारूपाला यावं म्हणून ते उदार मनाने अनुभवाचं गाठोडं मोकळं करून ठेवत असतात. या आठवणीमध्येही त्यांनी अशीच एक आपल्या अनुभवांची मोकळी केलेली ठेव आहे. हे आत्मचरित्र असलं तरी त्याचं स्वरूप आत्मसंशोधनाचं नाही. जीवनाची वाटचाल करत असताना यथा काष्ठमच काष्ठमच ह्या नायानं अनेक व्यक्तींशी त्यांचा संबंध आला, त्यांचा सहवास घडला. स्नेही, शाळू सोबती, सहकारी, गुरुजन, आप्त अशी निरनिराळी नाती जुळली. त्यांच्या सहवासातल्या क्षणांची ही स्मरणं आहेत. जगताना असंख्य अनुभव येत असतात. त्यातले काही मनाला कायमचे चिकटतात. ते दरवेळी फार महान असतात असं नाही. लहानपणी खाल्लेल्या कानपुरी डाळीचं वरण म्हणजे काही वासुंदी नव्हे, पण त्याची रुची उगीच आयुष्यभर साथ देत असते. एखादी मैफिलच्या मैफिल विसरून गेलेली असते, पण त्या मैफिलीत गायल्या गेलेल्या एखाद्या चिजेत सहजपणानं गेलेली हरकत कायमची कानामध्ये गुंजन करत असते. या पुस्तकाचं स्वरूप असल्या अनुभवांच्या निवेदनाचं आहे. अनुभवातले जे काही कडू किंवा गोड असली कायमची चव ठेवून गेले ते त्यांनी इष्टमित्रांच्या मेळाव्यात बोलत गेल्यासारखं लिहिलं आहे. तशा बोलण्याला जशी आखबंद योजना नसते तशीच या आत्मचरित्रालाही नाही. त्यामुळे घटकेत आपण गाणाऱ्याच्या अड्ड्यात असतो तर घटकेत ताराबाई मोडकांसारख्या त्यांच्या मैत्रिणीच्या जीवनातली हृदयस्पर्शी कहाणीही ऐकत असतो. कधी 1915 सालातल्या मुंबईचं वर्णन येतं, मेडिकल कॉलेजमधल्या शवचिकित्सेच्या आठवणी येतात, तर लगेच कुठल्याशा कर्णिकांच्या शेजारी राहताना स्वकुल तारका सुता त्याचा कर्णिकांच्या सुताच्या साक्षीनं केलेला रियाज आठवतो. हिराबाई बडोदेकरांच्या प्रथम भेटीची हकीकत येते आणि त्याच्या मागून मुंबईचा समुद्र हटवतानाचा वृत्तांत येतो. पण ही आठवणींची सांगड अशीच तिरपागडी असते. कशाचं कशाशी गणित जुळलेलं असतं हे सांगणं अवघड आहे. मी बालगंधर्वांचं एकच प्याला नाटक पहिल्यांदा पाहिलं. त्या घटनेशी त्याच दिवशी चौपाटीवरच्या शास्त्री बुवांचा ऑपेरा हाऊसमध्ये आयुष्यात पहिल्यांदा ओला चिवडा खाल्ल्याची आठवण निगडीत आहे. पण हे सारं लिखाण त्यामुळे असंबद्ध असं वाटत नाही. उलट त्याला एक मजेदार अनौपचारिकता आली आहे. केशवरावांच्या सहवासातल्या मंडळींना हे सारं वाचताना केशवरावांशी आपण बोलतो आहोत म्हणजे ते बोलतायत आणि आपण ऐकत बसलो आहोत असं वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण सहज गप्पा मारायला बसल्यावर आपण काही अमुक विषयावर गप्पा मारू असा संकल्प सोडून बसत नाही. विषयांतरातून पोट विषयांतर हे तर गप्पांचं वैशिष्ट्य असतं
म्हणूनच या पुस्तकात स्वतःच्या जीवनातले ठळक टप्पे दाखवणाऱ्या कालखंडाची अशी प्रकरणं नाहीत. माणूस बोलत असतो आणि आपण ऐकत असतो. तसं जसं आठवेल तसे केशवराव बोलत गेले आहेत. त्यातून गेल्या 60-70 वर्षात त्यांच्या जीवनात आलेल्या अनेक व्यक्तींचं त्यांना जे दर्शन झालं ते आपल्याला घडत गेलं आहे. आता जाता केलेलं भाष्यही आहे. प्रत्येकाच्या जीवनातला एखादा कालखंड विशिष्ट महत्वाचा असतो. प्रभात फिल्म्स कंपनीतील कारकीर्द हा केशवरावांच्या जीवनातला महत्वाचा कालखंड. त्यांनी आयुष्यात प्रभात, शांताराम बापू, साहेब मामा, दामले मामा ही नावं जितक्या वेळा उच्चारली तितक्या वेळा देवाचंही नाव उच्चारलं नसेल. ती वास्तू, तिथल्या घटना, तिथल्या व्यक्ती यांच्यावर ज्योत्स्नाबाईंनाही हेवा वाटावा इतकं केशवरावांचं प्रेम, इतकी आपुलकी, जिव्हाळा. त्या जिव्हाळ्यापोटी वाटणारी खंत आणि राग देखील. ते तिथे केवळ संगीत दिग्दर्शक म्हणूनच नोकरी करत राहिले नाहीत. एखाद्या राजकीय चळवळीतले कार्यकर्ते पूर्वीच्या काळी हँडबिलं वाटण्यापासून ते व्यासपीठावरून भाषणं करण्यापर्यंत नाना तऱ्हेची स्वयंसेवकगिरी जशी करतात तशी त्या काळी प्रभातमधली माणसं त्या संस्थेमध्ये काम करत. चित्रपट हे जणू काय एक यज्ञकार्य आहे अशा उत्साहानं ही माणसं राबली. मग तो माणूस सुतार खात्यातला असो की संगीत विभागातला असो, श्रेयाचे मानकरी सगळे सगळे हेच होते. मग पुढे भांड्याला भांडं लागून वाजू लागलं. एकत्र कुटुंबात त्या कुटुंबाचे कुलाचार न मानणारे किंवा न समजणारे कुलदीपक जन्माला येतात. बाहेरच्या कुटुंबातून येणाऱ्या सुना समरस होत नाहीत. समाज परिस्थिती बदलते आणि घराणी मोडतात. प्रभातचं तसंच झालं. मनुष्य स्वभावात गुणांप्रमाणे दोषही असतात. दोषांचं प्राबल्य होतं आणि संस्थाही एकत्र कुटुंबाप्रमाणे मोडतात. उमेदीची वर्ष सरून जातात. केशवरावांनी तेही नो दिवसा गता असं म्हणणं अशा वेळी आपण समजू शकतो. पण वार्धक्याबरोबर येणारं असले फारसे सुस्कारे केशवरावांच्या बोलण्यात येत नसतात. भास्कर बुवांसारख्या दिग्गजाचं गायन ऐकलेल्या माणसाचा संगीतातला मानदंड मोठा असणं गैर नाही. मग त्यांनी उगीच वाटेल तसलं गाणं केवळ लोकप्रिय झालं म्हणून पसाभर दाद द्यावी ही अपेक्षा चूक. परंतु गायनातली निरनिराळी स्थानं ते मानतात. म्हणूनच गजानन वाटव्यांसारख्या काव्य गायकाची गुणवत्ताही ते डोळ्याआड करत नाहीत. त्यांचं समीक्षा लेखन परखड असतं. या आठवणींना मात्र तसला परखडपणा अपवादानच आढळतो, कारण इथे ते निवाड्याला बसलेले नाहीत. आत्मचरित्रात स्वतःच्या जीवनाचं अलिप्तपणानं घडवलेलं दर्शन असावं अशीही काही लोकांची अपेक्षा असते. इतक्या परकेपणानं स्वतःच्या जीवनाकडे पाहता येणं शक्य आहे की नाही जाणे. आपल्या चुका जाहीरपणानं जगापुढे मांडणारे आत्मचरित्र लिहायला सारा अहंभाव नष्ट व्हावा लागतो. ही म्हणजे महान योग्यांनाही असाध्य अशी योगसाधना आहे. आत्मचरित्र हे आपणच आपल्या आरोपपत्रावर दिलेलं निकालपत्र असलं तरच ते खरं आत्मचरित्र असं मानलं तर जगातली बहुतेक आत्मचरित्र फेकून द्यावी लागतील. काही आत्मचरित्र मी पासून अलग होणाऱ्या मीनं लिहिली आहेतही. तरीही त्यातला लिहिणारा मी आणि दुसऱ्या मी मध्ये अधूनमधून मिसळला नसेलच असं नाही. स्वतःकडे इतक्या अलिप्ततेनं माणसाला पाहता येत असेल असं मला वाटत नाही. आत्मचरित्र हा काही मानसोपचार तज्ञापुढे दिलेला कबुली जबाब नव्हे. त्याबरोबरच तो आपण आयुष्याच्या निरनिराळ्या प्रसंगी असं का वागलो हे सांगणारा आपला बचावाचा मसुदाही नव्हे. ज्या आपल्या वर्तणुकीचा उल्लेख आला तर वाचकाला हा माणूस आपल्याला अधिक कळला असं वाटून आनंद होतो. मग तो त्या माणसाच्या वैयक्तिक जीवनाचा भाग असो की आर्थिक उलाढालीतला असो. आत्मचरित्र लिहिताना लेखक स्वतःकडे पाहतो की स्वतःच्या भोवती घडणाऱ्या घटनांकडे पाहतो हेही विचारात घ्यायला हवं. त्या घटनांमध्ये पुष्कळता त्याच्याकडे कर्त्याची जबाबदारी असेलही. कित्येकदा दुसऱ्याच्या कर्मामुळे त्या कृत्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीचाही तो बळी असेल किंवा अशा रीतीनं बळी पडलेल्या तिसऱ्याच व्यक्तीचं जीवन त्याच्या मनावर करुण अशी आठवण कोरून गेलेली असेल. जिथे स्वतःचं कर्तृत्व आहे अशाच आठवणींचा समावेश आत्मचरित्रात व्हायला हवा असं नाही. अनुभवांचं संचित नाना तऱ्हेनं साठत जातं. मग आयुष्याच्या उत्तरार्धात त्या संचिताकडे न्याहाळीत बसण्याचा, ते इष्टमित्रांपुढे मोकळे करायचा छंद जडतो. तारुण्यात सतत पुढे पाहणारे मन नकळत या आठवणी साठवत असतं. पेन्शनीत गेलेल्या माणसाला दरमहा पगारातून साठवत गेलेला प्रॉव्हिडंट फंड मिळावा
तसा वार्धक्यात या आठवणींचा फंड मिळतो. प्रत्यक्ष काम करायची वर्ष संपली, ताकद ओसरली की एका आठवणींच्या फंडाचाच माणसाला वृद्धापकाळात आधार असतो. 75 ओलांडलेल्या केशवरावांनी आठवणींचा हा संचय वाचकांसमोर मोकळा केलेला आहे. त्याचा स्वीकार करणाऱ्या वाचकांना आपल्या जीवनात भेटलेल्या माणसांची भेट घडवली आहे. ही माणसं सर्वस्वी तशीच होती की आहेत हे सांगणं शक्य नाही. केशवरावांना ती जशी दिसली आणि वाटली तशी ती त्यांनी दाखवली. त्या अनुषंगानं साहित्य, संगीत, चित्रपट, नाट्य या त्यांच्या प्रिय विषयांमधला आनंद त्यांना ज्यांनी दिला किंवा ज्या कृतीतून लाभला त्याचं त्यांनी स्मरण केलं आहे. आज लुप्तप्राय झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीतल्या जीवनातली हृदयस्पर्शी चित्र आहेत. 50-60 वर्षापूर्वी आपल्या समाजाची आनंद निधानं कुठली होती याचं दर्शन आहे आणि हे सारं कसल्याही भडक रंगात न रंगवता त्यांनी वाचकांसमोर ठेवलं आहे. हे पुस्तक वाचताना पुन्हा एकदा केशवरावांच्या सहवासात त्यांच्या गप्पा गोष्टीतून लाभणारा आनंद मला मिळाला. त्यांचा स्नेह ज्यांना लाभला नाही अशा अनेक रसिक वृत्तीच्या पुढल्या पिढ्यांच्या वाचकांना हे सावलीचं झाड आपल्याला लाभायला हवं होतं असं वाटल्याशिवाय राहणार नाही असा माझा घट्ट विश्वास आहे.